छान दिवस आहे. आपल्याला प्रेरणा घेण्याजोगा दिवस आहे. तुकाराम बीज 27 मार्च बुधवार. आत्ताच दासबोध ग्रुपवर तुकारामांचं वैकुंठ गमन बऱ्याच जणांनी आपल्यापैकी पण ऐकलं असेल. तर त्या तुकारामांना वंदन करूया. त्यांच्याकडून आपण सतत चिंतन करण्याची, विठोबरायाचं मनन स्मरण करण्याची प्रेरणा घेऊयात. आणि आजच्या दिवसाबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देते. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. वेदान वेदविदामहो पशुमुखात्, प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीताज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. या सगळ्या अद्वैत आणि भागवत धर्माचा पाया घालणारे ज्ञानदेव, त्यांचं रोज आपण चिंतन करतोय, स्मरण करतोय. आणि तुका झालासे कळस, तुकोबारायांनी या भागवत धर्माची गजा उंच नेलेली आहे. कळस झालेले आहेत ते. म्हणून त्यांच्या आवडीचं 1-2 ओळीचं भजन म्हणणार आहे. गोविंद 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 गोविंद, मना लागली या छंद. मना लागली या छंद. गोविंद गोविंद. मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. भेद नाही देवात या, भेद नाही देवात या. गोविंद 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 गोविंद, मना लागली या छंद. मना लागली या छंद. गुरुकृपेवर किंवा सद्गुरूंवर तर तुकारामांची खूप श्रद्धा होती. सगळ्या समाजातल्या त्या काळच्या लोकांनी इतका त्रास दिला. विशेषतः रामेश्वर भट्टांनी त्यांना अभंग बंद करायला सांगितले. सगळे टाकून द्या. कितीही यातना झाल्या तरी त्या त्यांनी कधीच मानल्या नाहीत. आपण रोज जे ऐकतोय की सुख सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. पण त्यांना मात्र ते सुख हे पर्वता एवढंही वाटत नव्हतं आणि दुःखही कुठलं पर्वता एवढं वाटत नव्हतं. समत्व बुद्धीचे असे ते होते. शेवटच्या पौर्णिमेला, म्हणजे आपण काल परवाची होळी पौर्णिमा साजरी केली, आणि त्या दिवसापासून त्याच्या आधीच तुकारामांना वैकुंठाचा ध्यास लागला होता. कुणालाच कळत नव्हतं वैकुंठ म्हणजे काय, वैकुंठ म्हणजे काय. आत्ता त्या अनिल सहस्रबुद्धे सरांनी सांगितलं की ते स्वतःच विष्णुरूप झाले. त्यामुळं त्यांच्यामध्ये भेद राहिलाच नाही. आपण जे रोज वाचतोय, ऐकतोय, त्याचा अनुभव या तुकाराम महाराजांनी घेतलेला होता. त्यांनी आपल्या मुलामुलींना पण विचारलं, येत आहे का वैकुंठाला? तर त्या मुलांनी पण नकार दिला. शेवटी आजची ही द्वितीया, म्हणजे बीज म्हणतो आपण, बीज म्हणजे द्वितीया, ही उजाडली. सकाळी सकाळीच बाबा अवलीला म्हणतायत, अवले येणार का वैकुंठाला? तर ती म्हणते, हे मला नाही वेळ. ती आयुष्यभर कुटुंबातच रमणारी होती.
ती म्हणते मला लई कामं पडले ती. आणि मग सगळ्या भजनी मंडळींना ते म्हणतायत चला मंडळी गोपाळपुरात भजन करू. आणि त्यांनी तिथे गोपाळपुरात भजन सुरू केलेलं आहे. आणि ते सांगतायत जाईन मी आता माझ्या माहेरा. तर ते आता म्हणतात मी माहेराला निघालो आहे, माझे बाप पण मला न्यायला येणार आहेत, स्वतः येणार आहेत, मला सगळ्यांनी निरोप द्या, चुकलं माकलं असेल तर क्षमा करा. आता मी आपल्याच घरी जाईन आणि माझ्या सख्याबरोबर जाईन. माझा सखा म्हणजे अर्थातच तो विठ्ठल. बाबांचं भान हरपलेलं होतं, त्यांना समोर श्रीहरी दिसत होते. आणि म्हणून ते म्हणतायत बघा, पहिलं आले श्रीहरी शंखचक्र शोभे करी, मुकुट कुंडलांच्या दीप्ती तेजे लोप लाग भस्ती. इतकं त्या भगवंताच्या मुकुटकुंडलांची दीप्ती म्हणजे तेज होतं की सूर्याचं तेज त्याच्या पुढं फिकं झाले. मेघ श्याम वर्ण हरी मूर्ती डोळस साजरी, चतुर्भुज वैजयंती गळामाळा हे रुळती, पितांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा. हे भजन चाललेलं आहे. साक्षात श्रीहरी समोर आलेले आहेत. अहो ते तुकाराम बाबा म्हणतात चला मंडळी आता मला उशीर होतोय. तो श्रीहरी माझी वाट पाहतोय, तो समोर त्यांना दिसतोय. आणि पाहता पाहता तुकाराम महाराज दिसेनासे झाले. त्यांनी योगशास्त्राच्या त्या आधाराने साह्याने आपलं गमन केलेलं आहे, पंचत्वात गमन केलेलं आहे. ते वैकुंठात सदेह गेलेले आहेत, पण त्यांची कीर्ती चिरंजीव राहिली. आणि अवघं महाराष्ट्रानं आज आता एवढी वर्ष झाली 375 म्हणजे 300 नंतरची 300 वर्षानंतरचा हा आजचा त्यांचा अमृत महोत्सव की अमृताचा दिवस आहे. तर सगळ्या लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलेलं आहे. आणि सगळ्या संतांमध्ये तुकाराम महाराजांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. कीर्तनात त्यांचे भजन अभंग हे नेहमी घेतले जातात. आणि भागवत भक्तीच्या मंदिरावर तुकारामांनी हा कळस चढवलेला आहे. ते सांगतात सद्गुरूबद्दल, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी त्याचे, आपणा सारीखे करीती तात्काळ, काही काळ वेळ न लगे त्यांसी, लोह परिसाची नसाहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची, तुका म्हणे सा ऐसे आंधळे हे जग, जन कैसे विसरून खऱ्या देवा, सद्गुरु वाचूनी सापडे ना सोय, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, विठो माऊलिये हाची वर देई, संचरो निराही हृदया माझी, तुका म्हणे काही न मागे आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे, सर्व आहे. ज्ञानेश्वर आणि तुकारामांना पुन्हा एकदा वंदन करूयात. आज सगळ्यांना तुकाराम विजेच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देते. अशीच भक्ती आपल्याकडून होण्यासाठी त्यांची प्रेरणा आपल्याला मिळू देत, त्यांचे आशीर्वाद मिळू देत. आणि आज आता आपण पुन्हा या कलशाध्यायाकडे वळतो आहोत. जर कोणी नव्यानं आले असतील तर त्यांना शुभेच्छा. 12पर्यंत ओव्या झाल्या होत्या माझ्यामध्ये.
112पर्यंत ओव्या झालेल्या होत्या. आपण अशी ओवी पाहिली होती 12वी. वार्षिया क्षोभे गगन, वसंते दुणावे वन, देह शृंगारी यौवन दशा जैसी. आपण आता वसंताचा आनंद लुटतो आहोत. त्याच्यानंतर ग्रीष्म येईल, नंतर वर्षा येईल. तर वर्षा काळात पावसाळी ढगांच्या गडगडाटानं किंवा कोसळण्यामुळं गगन अगदी क्षुब्ध होऊन जातं. वार्षिया क्षोभे गगन आणि वसंते दुणावे वन. तर त्याच्या उलट वसंत ऋतूमध्ये ही वनशोभा दुणावे म्हणजे दुप्पट झालेली असते, द्विगुणित झालेली असते. आणि आपल्या आयुष्यामध्ये देहे शृंगारी यौवन, यौवनामध्ये प्रत्येकालाच एवढं सौंदर्य प्राप्त होतं, ते शरीर प्रत्येकाचं सुंदर दिसायला लागतं की प्रत्येकालाच आम्ही रती आणि मदन आहोत असं वाटायला लागतं. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपल्याला कशासाठी आहेत, अजूनही काही उदाहरणे देतात बघा भगवंत. म्हणजे ज्ञानदेव, का सोमकांतू सोमे पघळे, सूर्ये फाकती कमळे, एथ असे तेची पाल्हाळे आननये. किंवा चंद्राचं दर्शन झालं की चंद्रकांत मणी पाझरायला लागतो. किंवा सूर्ये फाकती कमळे, पघळणे बघा शब्द कसा छान वापरलेला आहे. अशा काही गोष्टी पघळायला लागल्या, विरघळायला लागल्या की त्याला पघळे शब्द म्हटलेले. आणि सूर्ये फाकती कमळे, सूर्योदय झाला की सूर्यविकासिनी जी कमळं असतात ती फाकतात, म्हणजेच अशी उमलायला लागतात. रात्री अशी कळी असते आणि हळूहळू हळूहळू हळू सूर्य जसा उगवेल तशी ती कमळं विकसित व्हायला लागतात, फुलायला लागतात. एथ असे तेची पाल्हाळे आननये. आणि म्हणून ते म्हणतायत की त्याप्रमाणे इथं जे आपण कर्म करत आहोत ना, तर त्या कर्माचं सुद्धा जे मूळ असतं किंवा कर्मात जे मूळचं असतं तेच विस्तार पावतं. त्याच्यात काही वेगळा फरक आपण करू शकत नाही. जे नैसर्गिक आहे, प्राकृतिक आहे, तेच पुढं घडत असतं. नवीन काहीच उत्पन्न होत नाही. तसं अजून नित्यकर्माबद्दलही सांगतायत, नित्य आणि नैमित्तिक. तैसे नित्य जे का कर्म, तेची निमित्ताचे लाहे नियम, एथ उंचावे तेणे नाम नैमित्तिक होय. त्याचप्रमाणे हे नित्यकर्म असतं ना, तेच इथं निमित्ताचं कारण होतं, म्हणजे नैमित्तिक कारण होते. त्याची निमित्ताचे लाहे नियम, तेच निमित्ताचं कारण होऊन नैमित्तिक कर्म बनतं. जे रोज आपण नित्यकर्म करतोय तेच कधी कधी नैमित्तिकाचं कारण बनतं. त्याची निमित्ताचे लाहे नियम, एथ उंचावे तेणे नाम नैमित्तिक होय. आणि त्याला नाम लाभे म्हणजे काय, लाहे नियम म्हणजे काय, तर त्या निमित्ताचं, त्याला निमित्ताचे मान्यता मिळते, त्याचं श्रेष्ठत्व प्राप्त होतं. आणि नैमित्तिक कर्म या नावानं त्याला एक प्रसिद्धी मिळते, मान्यता मिळते, आणि म्हणून ते नैमित्तिक होतं. आता तुम्ही म्हणाल काय हे सगळं नित्य नैमित्तिक सांगताय. आपल्या व्यवहारातलं बघा, रोज आपण सकाळी उठल्यापासून प्रातःस्नान करतो, रोज करतो. त्यात काही वेगळं असतं का हो? नाही. पण दिवाळीच्या वेळेला स्नान साधं म्हणतो का आपण? नाही. त्यावेळेला अभ्यंग स्नान म्हटलं जातं. ते नैमित्तिक आहे, त्या दिवाळीच्या वेळेलाच करतो आपण. सुवासिक तेलाने सगळ्यांना आधी छान मसाज केला जातो, चोळलं जातं, हे केलं जातं, रांगोळी काढली जाते, सगळा थाट केला जातो. रोज आपली आपण जातो, स्नान करतो, आंघोळ करतो. पण त्या दिवशी अगदी छान नव्या बादलीमध्ये, नव्या काय असेल पात्रामधून छान आपल्याला उटणं लावून, औक्षण करून, आपण आपल्या मुलांना, आपल्या नवऱ्यांना, पाहुणे आले असतील, दीर जावा नंदा, सगळ्यांचीही अशी करतो. म्हणजे रोजचं जे कर्म आहे तेच त्याचं कारण घडतंय नैमित्तिक कर्माचं, आणि करतो आपण. असे जे जे सण आहेत
बघा ना, आता संक्रांतीच्या वेळेला काय लावायचं असतं, सगळ्या अंगाला 7 प्रकारे तो तिळाचा वापर करायचा असतो. म्हणून छान तिळाची बारीक त्याचं उटणं करायचं म्हणायचं आणि ते या दिवसात लावायचं, त्या दिवशी लावायचं. म्हणजे जी थंडीनं सगळं शरीर, त्वचा अशी रुक्ष झालेली असते, ती छान तेलकट स्निग्ध बनते. खायचंही तसंच, पाण्यातही तेच घालायचं, असं सगळ्या प्रकारे त्याचा वापर करायचा असतो. म्हणजे नित्यकर्मच नैमित्तिक होतं. अशी तुम्हाला पण जी आठवतील ती तुम्ही थोडा विचार करून नंतर सांगा. आता बघा, रोज आपण सकाळी, मध्यान्हीला आणि संध्याकाळी अशी काही विशिष्ट कर्म करत असतो. म्हणून पुढच्या ओवीत सांगतायत, आणि सायं प्रातर्मध्यान्ही जे का करणीय प्रतिदिनी, परिदृष्टी जैसी लोचनी अधिक नोहे. आता जसं आपण सायंकाळी, प्रातःकाळी आणि मध्यान्ही त्याचा उलट क्रम घेऊया, की आधी प्रातःकाळी, मग मध्यान्ही आणि सायंकाळी अशी 3 वेळेला काही कर्म जरुरीची असतात, ती केली जातात. त्याला नित्यकर्म म्हटलेले. आणि ती आपण डोळ्यांनी हे दृश्य जग अनुभवतो. म्हणजे ती डोळ्यांची दृष्टीशक्ती ही उपजतच असते, ती काही कमी जास्त होत नाही. आज सण आहे म्हणून आपली दृष्टी मोठी झाली आणि आज काहीतरी ग्रहण आहे म्हणून ती दृष्टी कमी झाली, असं काही होत नसतं. किंवा माझ्या गावात आहे म्हणून माझी दृष्टी छान विशाल आहे आणि दुसऱ्या गावात गेले म्हणून माझी दृष्टी कमी झाली, असं कधी होत नाही. म्हणजे आपली दृष्टी तशी समानच राहते. दृष्टीची जी शक्ती आहे ती उपजतच असते, ती काही अशी बदलत नाही. हां, आता काही कारण घडलं, उन्हातनं वगैरे फिरलो तर कधी कधी बदल होऊ शकतो. म्हणून त्यांनी म्हणले बघा, परिदृष्टी जैसी लोचनी अधिक नोहे. ती वाढत नाही की कमी होत नाही, असं सगळं होत असतं. आपण हे आता 5 ओव्यांच्या हे बघूया. करावे जे काही क्रियाकर्मांतर स्वधर्मानुसार पर्व काळी. कालच्या जरा 2 ओव्यांचं घेते. पितरांचे नावे करावे तर्पण, भावे स्मृती दिन पाळोनिया. नातरी अतिथी अभ्यागत कोणी, बैसता येऊनी सत्कारावा. अचानक आला तरी त्याचा सत्कार करावा. हल्लीच्या काळात अहो फोन तरी करायचा होता, मेसेज तरी करायचा होता, असे अचानक कसे आलात, आमचा काही प्रोग्राम असता, आम्ही बाहेर गेलो असतो तर. अरे पण नाही ना तुमचा प्रोग्राम, बोलवा ना त्यांना प्रेमाने आत. पण इथे सांगतायत की नातरी अतिथी अभ्यागत कोणी, बैसता येऊनी सत्कारावा. याच्या खाली अंडरलाईन करा. करावे जे लागे ऐसे श्राद्धाधिक, कर्म नैमित्तिक जाणावे ते. आता रोज तर काही आपण श्राद्ध करत नाही, पक्ष करत नाही, म्हणून तो पितृपंधरवडा ठेवला आहे बघा आपल्याकडे छान. किंवा ज्या तिथीला जी व्यक्ती गेली असेल त्याचं त्या दिवशी श्राद्ध करायचं, प्रत्येक वर्षाचं श्राद्ध करायचं. वर्षाकाळी जैसे क्षोभते गगन, किंवा शोभेवन वसंतात, किंवा प्राप्त होता देहासी यौवन, सौंदर्य खुलोन दिसे जैसे, किंवा द्रवू लागे जैसा सोमकांत, नभी निशानाथ उगवता. काय नातं आहे हो एकेकाचं, अशी जोडली गेली आहेत नाती की तो चंद्र उगवला की तो चंद्रकांत म्हणी पाझरायला लागतो. आपल्या घरात जसं आपलं लाडकं माणूस आलं की आपल्याला आनंदाचं भरतं येतं, असं आपल्या मनाला सुद्धा असं मन असं पाझरायला लागतं, आनंदाचा हे होतो, अगदी उधाण येतं. तसं हा चंद्र आणि त्या ह्याचं नातं आहे बरं का, सोमकांत म्हणायचं. नातरी पद्मिनी पावते विकास, येता उदयास दिनमणी. आता हे दिनमणी शब्दसुद्धा किती छान वापरला सूर्याला. मुळी असे तेच विस्तारते येत, दुजे नाही येत बाहेरुनी. तैसे नित्य तेच प्रसंगानुसार, नियमे विस्तार पावे तेव्हा. तेव्हा तयासीच नैमित्तिक कर्म, ऐसे थोर नाम प्राप्त होय. नेत्रा माझी जैसी दृष्टी स्वाभाविक, किंवा पायी देख गती जैसी. मी आता पुढचं उदाहरणं छान की हे कसं नित्यच नैमित्तिक कसं बनतं.
किंवा ही महत्त्वाची कशी आहेत कर्म, त्याच्याबद्दल छान उदाहरण देत आहेत बघा. सुंदर अशी उदाहरणं आहेत ती. नित्य कसं नैमित्तिक होते. का नापादिता गती चरणी जैसी आथी, नातरी ते दीप्ती दीपबिंबी. न आपादिता, तिथे छोटासा संधी आहे, जसं आपण भगवद्गीतेत शिकतो ना तसा तो छोटासा संधी आहे. नापादिता म्हणजे न आपादिता, म्हणजे आपादिने म्हणजे स्वीकारणे, आणि न म्हणून नकार, म्हणजे स्वीकार न करता. कशाचा? गती, म्हणजे गतीचा स्वीकार न करता. चरणी जैसी आथी, आपल्या चरणाला ती एक गती आपोआप लागलेलीच असते, प्राप्त झालेली असते, ती काही वेगळी संपादन करावी लागत नाही. तसंच नातर इथे दीप्ती दीपबिंबी, तसं दिव्याच्या ठिकाणी सुद्धा, दीपज्योतीला सुद्धा दीपबिंब म्हणले. जसं सूर्यबिंब ना, तसं छान वापरलं यांनी शब्द. दीपबिंबी म्हणजे दीपाच्या ठिकाणी दीपज्योतीचा प्रकाश किंवा दीप्ती ही तशीच असते, ती काही वेगळी निर्माण करावी लागत नाही. दिवा म्हणलं की त्याच्या ठिकाणी ते तेज प्रकाश हा आलाच. तसं चरण म्हणलं की चरणाला गती ही आलीच. ती अशी कुठून, जसं आपण बाहेर जाताना काही आपल्याला पिशवी बरोबर घेतो, बॅग बरोबर घेतो, तशी ती काही गती, थांबा आता मी घरातनं माझी गती घेऊन येतो म्हणून आपण गती आणत नाही. किंवा दिवा लावला की थांबाव त्याची दीप्ती आणते, नाही. ती दिवा लावल्याबरोबर त्या बिंबामध्ये त्याची दीप्ती असतेच, त्याचं तेज असतंच. पुढचं म्हणले, वासूने दिता जैसे चंदनी सौरभ्य असे, अधिकाराचे तैसे रूपची जे. वासू म्हणजे सुवास, नेदिता जैसे, नेदिता म्हणजे समजत नाही आपल्याला. चंदनाला वास किंवा सुगंध जो आहे तो अंगचाच असतो. चंदनी सौरभ्य असे, ते मुळातच असतं, ते काही वेगळं निर्माण करावं लागत नाही, ते अंगगतच असतं, निसर्गदत्तच असतं. अधिकाराचे तैसे रूपची जे, तसा जो आपला अधिकार आहे, वर्णाश्रमानुसार कर्माचा अधिकार. नाही तर तुम्हाला वाटेल अधिकार म्हणजे मोठं पद, असं नाही घ्यायचा अर्थ. अधिकाराचे तैसे रूपची असे, तसंच या वर्णाश्रम धर्मानुसार अधिकार प्राप्त होत असतो, किंवा ती कर्म अधिकाराचं रूप सहजगत्या प्राप्त करतात. लहान मुलं म्हणली की त्यांचं कर्म किंवा त्यांचा अधिकार वेगळाच आहे. ब्रह्मचर्य आश्रम, आता पुढे आपल्याला खूप म्हणलं तर त्याच्यावर विवेचन करता येईल की ब्रह्मचर्य आश्रम म्हणलं की त्यावेळेला हे करायचे, अध्ययन करायचं आहे, मोठ्यांचा सन्मान करायचा आहे, पूजन करायचं आहे, या गोष्टी तिथे आहेतच. गृहस्थ म्हणलं की गृहस्थांनी अतिथींची पूजा, अतिथींचं हे भिक्षा देणं, सगळ्यांची काळजी घेणं, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, तो अधिकारच आहे. लहान मूल जर एकदम मोठ्याला म्हणायला लागलं की नाही नाही मी त्या सगळ्यांचं अतिथींचं हे करतो, हा त्यांना हौस असते प्रत्येक गोष्ट करण्याची. आपण जे जे करू, देवाची पूजा करायला बसलो की लहान मुलं येतात, मी पण घंटा वाजवतो, मी पण ते पाणी घालतो, मी पण पंचामृत घालतो, असं त्यांना हौस असते. पण हा जो अधिकार आहे, हा कर्माचा अधिकार, हा उपजतच प्राप्त झालेला असतो, 4 वर्णानुसार, 4 आश्रमानुसार. म्हणून इथं त्यांनी म्हणलेलं आहे की अधिकाराचे तैसे रूपची जे. जसं चंदनाचा सुगंध हा त्याच्यात मुळातच असतो, तो नवीन आणावा लागत नाही. तसं आपण जन्माला येतानाच, म्हणून म्हणतात बघा स्वभावज कर्म, स्वभावज कर्म जे आहे, जन्माला येतानाच जे आलेलं कर्म आहे ते कधीही सोडता येत नाही. म्हणून एक आमच्या मॅडम होत्या आणि त्यांनी पण असे ठराविक काही ओव्यांचं हे केलेलं आहे, तर त्यांची ती एक ओवी आवडली म्हणून मी म्हटलं सांगावी आज तुम्हाला. तैसे नरजन्मा येऊन शास्त्रोक्त जे कर्मविधान, ते नित्यकर्म तू जाण, ते सोडता येईन. आता आई पण आल्यानंतर, आई म्हणून तिचा जन्म जेव्हा होतो, म्हणतात ना की 2दा जन्म होत असतो.
आई म्हणून ती पुन्हा एकदा जन्मच घेते हो. म्हणजे जन्माच्या जेवढ्या यातना असतात त्या जन्म देण्याच्याही यातना ती सहन करते. तर तिचं जे कर्तव्य आहे ते तिला कोणी सांगत नाही, तिला उपजतच ते येतं. त्या बाळाची सगळी काळजी घ्यायची, त्याला स्तनपान द्यायचं, त्याला स्वच्छ ठेवायचं, त्याची झोप, त्याला सुख देणं, सुखरूप ठेवणं, कपडे बदलणं, हे सगळं नित्याचंच असतं. त्यात काही वेगळं सांगावं लागतं का हो? नाही. आणि ते कधीही मोडताही येत नाही. म्हणून आपल्याकडं प्रत्येकाची कर्म ठरवून दिलेली आहेत. म्हणजे म्हणून एक रामाचं जर उदाहरण समोर घेतलं ना, तर रामानं सगळे धर्म पाळलेले आहेत. पुत्रधर्म म्हणून पाळला, भ्रातृधर्म म्हणून पाळला, पतिधर्म म्हणून पाळलाच, सगळ्या प्रजाजनांचा धर्म त्यांनी पाळलेला आहे. सगळ्या वनातल्या इकडच्या तिकडच्या सगळ्यांसाठी त्यानं जे जे त्याचं कर्तव्य होतं ते कुठलंही चुकवलेलं नाही. प्रत्येक रूपातला राम हा स्वतःचा धर्म पाळतो. आणि म्हणून आपण हा धर्म जो आहे हा नैसर्गिकच आहे. त्या रामासारखे जर आपण सगळेजण, आता आपल्याकडे बघा म्हणतात शेजार धर्म, हो की नाही, शेजार धर्मसुद्धा पाळायचा असतो. कधी कोणाकडं काही अडचण आली तर त्याला हे करायचं, मदत करायची, या साध्या साध्या गोष्टी आहेत. आणि म्हणून ही नित्यकर्म जी आहेत किंवा हा जो नित्यधर्म आहे हा कधीच मोडता येत नाही किंवा सोडता येत नाही. पुढे बघा, हेची नित्य नैमित्तिक नाही, नित्यकर्म ऐसे जनी पार्था बोली जे ते मानी, एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझ. आता म्हणून म्हणतात की पार्था, मी तुला हे नित्य नैमित्तिक कर्म हे दाविले म्हणजे दाखवलं. म्हणजे जसा आरसा दाखवतो, एखादी वस्तू दाखवतो, तसा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही बरं का. त्याचं दाविले म्हणजे मी तुला सांगितलं, त्याचं स्वरूप सगळं सांगितलेलं आहे की त्या कर्माला जगात नित्यकर्म म्हणतात. जो धर्म आपल्याला उपजत चालत आलेला आहे तो, आणि त्याचं नित्य आणि नैमित्तिक ही दोन्ही कर्म तुला दाखवली, म्हणजेच त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. लोकांकडून नित्यकर्म म्हटलं जातं. लोक म्हणजे असं रोज सांगावं लागतं का हो? पण मी पाहिले काही माता माऊली 1000 मैल लांब असतील, 500 मैल लांब असतील, मुलगा शिकायला लांब ठेवलेला असेल, रे बापरे बापरे, सकाळी पहाटेपासनं फोनवर फोन, बाळा उठलास का? आता कॉलेजला जाणाऱ्या मुलाला हे सांगावं लागतं का हो नित्यकर्म? अरे तो ब्रश घे बरं का, ब्रश कर आधी, पाणी पी, मग आता स्नान कर, मग अमखं कर, मग तुझे कपडे धु. ही नित्यकर्म आहेत हो, ही रोज सांगायची सुद्धा गरज नाही. आणि हे लोकांकडून हे सांगितलं जातं. जाऊ दे, ठीक आहे, काहींना ते जरा मुलांवरच्या आत्यंतिक प्रेमामुळं किंवा काळजीपोटी जास्त सांगितलं जातं की आता घे बाबा, तुला दूध घे, कॉफी घे, जे काय पाहिजे ते घे, खाणं कर. ते ही लोकांकडून ही म्हणली जातात, ही तू नित्यकर्म समजून घे म्हणून दाविली म्हटलंय त्यांनी जरा. आणि त्याचप्रमाणे नैमित्तिक कर्मसुद्धा तुला समजावून दिली. ज्या ज्या निमित्तानं सण असतील, समारंभ असतील, यज्ञ असतील, त्या त्या निमित्तानं जी कर्म करायची तीही तुला सगळी समजावून दिली. हेची नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक, म्हणून म्हणू पाहती एक वांझ ययाते. आता हा वांझ शब्द त्यांनी फार वेगळ्या पद्धतीनं वापरला आहे बरं का, की हे जे नित्य नैमित्तिक कर्म आहे हे अनुष्ठेय आहे. अनुष्ठेय म्हणजे काय? अनुष्ठान करण्याजोगं, म्हणजेच आचरण केलंच पाहिजे दोन्हींचंही. आता हल्ली म्हणतात कुठं आता वेळ आहे हो? हल्ली धक्काधक्कीच्या जीवनात हे सगळे सोहळे करायला वेळ आहे का हो? पण बर्थडे पार्ट्या होतात आणि कसल्या पार्ट्या होतात. आता होळी मात्र जोरजोरात साजरी केली जाते. मग दिवाळीच्या निमित्तानं लोक बाहेरच फिरायला जातात. ते नको आम्हाला, अभ्यंग स्नान नको, फराळाचे पदार्थ नको. पण ही नित्य नैमित्तिक कर्म केलीच पाहिजेत आणि अवश्य केली पाहिजेत. कारण या कर्माला कधी निष्फळ कर्म म्हणत नाही. म्हणजे त्याचं फळ लगेच ताबडतोब तुम्हाला मिळेल असं नाही, पण त्याचं फळ हे मिळणार आहे. म्हणून ज्ञानदेवांनी त्याला वांझ कर्म म्हटलेलं आहे. वांझ ययात म्हणजे त्याच्यापासून, या कर्मांना त्यांनी वांझ म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्यापासून जे फळ मिळणार आहे
हे दिसणार नाही. जशी वांझ स्त्री आहे की तिला मूल होतच नाही, पण कुणीकडे ज्ञानदेवांनी सगळी उदाहरणं दिली, वांझेची सगळी मुलं घराभर पसरलेली आहेत. तर असं कल्पनेतलं आहे ते. त्यामुळं त्या फळाची फार अभिलाषा ठेवायची नाही किंवा त्याच्यासाठी ही कर्म करायची नाही. हेची नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक म्हणो पाहती एक वांझ या ते. आता पुढची ओवी बघू. आता पुढचं उदाहरण त्यांनी देतात. छान सोपं उदाहरण आहे, आपल्या आवडीचे उदाहरण आहे. परिभोजनी जैसे होये, तृप्ती लाभे भूक जाये, तैसे नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. ते फळ कसं आहे बघा, ते इथं सांगतो. परिभोजनी जैसी होये, खूप अगदी सणकून भूक लागलेली आहे, कडकडून भूक लागलेली आहे. तर त्यावेळेला तृप्ती लाभे भूक जाये, आपल्या आवडीचे पदार्थ असू किंवा अगदी पिठलं भाकरी असू, चटणी भाकरी असू, भूक लागल्यानंतर शिळी भाकरी मिळाली तरी ती चांगली असते. म्हणजे तृप्ती होये भूक जाये, जाते की नाही. भूक नसली की सगळे नखरे, अहो मला हे चालत नाही, ह्याचं मला पथ्य आहे, हे कधी आम्ही खाल्लंच नाही, आम्हाला माहितीच नाही. ते तृप्ती नव्हे, तृप्ती लाभे भूक नव्हे, हे छान. मला भूक जाये आणि तैसे नित्य नैमित्तिके आहे सर्वांगी फळ. त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मापासून सर्व प्रकारची फळप्राप्ती ही आपोआप होते. त्याची अपेक्षा पण ठेवायची नसते. अपेक्षा न ठेवताच मिळतं, पण ते दिसणार नाही आहे म्हणून त्यांनी ते वांझळ फळ म्हटले. म्हणजेच ज्ञानदेवांना काय म्हणायचे की भोजन करणं या कर्माच्या ठिकाणी भूक शमवण्याची ताकद आहेच. सांगावं लागतं का, हो आता तुम्हाला भूक भागली, आपली आपल्यालाच कळते. ती भोजनानं तृप्ती होते आणि मुख्य म्हणजे शुद्धा शांत होते. अगदी नंतर बघा, जेवल्यानंतर आपण कुणाकडे गेलो तर लोक म्हणतात जरा घ्या, आपण म्हणतो नाही, शक्यच नाही, एकदा आमचं पोट भरलेलं आहे. ती भूक जी आहे ती शांत झालेली आहे. नंतर तुम्ही पंचपक्वान्न दिली तरी नको, किती आवडीची वस्तू असली तरी नको. त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्माच्या ठिकाणी सर्वांगानं फळ देण्याचं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. नेत्रा माझी जैसी दृष्टी स्वाभाविक, किंवा पायी देख गती जैसी. दीपा माझी तेज चंदनी सुगंध, पार्था स्वयंसिद्ध असे जैसा. तैशा परी नित्य कर्म स्वाभाविक, असे येथे देख सर्वांगीच. प्रत्यही त्रिकाळ करावया जोगे, परिजेणे योगे नोहे क्षीण. नित्यकर्म ऐसे बोलती जे लोकी, ते हे अवलोकी धनंजया. ऐशा परी नित्य नैमित्तिक दोन्ही, दिली दाखवोनी तुझ लागी. नित्य नैमित्तिक लागती करावी, म्हणून म्हणावी निष्फळती. ऐसे बोले कोणी तरी ते अज्ञान, सफळती जाण सर्वांगासी. सर्वांगानी ती निष्फळ नाही आहेत, वांझ नाही आहेत, असं पुढं सांगतायत ते. भागोनिया भूक लाभे समाधान, करिता भोजन धनंजया. अजून पुढे काही उदाहरणं दिलीत, ती उद्या बघूया. ज्ञानदेवांच्या आवडीची सोन्याची उदाहरणं, सुवर्ण आणि त्याचे दागिने इथं फारच असतात. – 120 पर्यंत झालेल्या आहेत उभ्या, अजून 1-2 झाल्या असत्या कदाचित. इदमुपकर्तुं भुवन मंडलम, समुदितमिव भास्करम, सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं
वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा. राघवे सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबांचे अभंग रक्षिले. आरती तुकारामा. तुकिया तुळणेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.